तुमचा आमचा जन्म समान तुम्ही आधी कामा कशाला ऐसे मी नित्य करी छान त्यांचे पूजन मम भ्राता करी. काय सांगा आमच्या घरी आले का नाही त्यांना म्हणतो का तुमचा बी जन्म सारखाच आमचा बी जन्म सारखाच की तुम्ही मनुष्य आम्ही बी मनुष्य म्हणले असणारे मग तुम्हीच का जास्त आमच्यावर अधिक सारखं ब्राह्मण 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 तुम्ही का अधिक आणि आम्ही का कमी म्हणले असं मी सारखं नाव ठेवायचं त्या ब्राह्मणाला. आणि आमचा भाऊ काय करायचा आलेला ब्राह्मणाला ना त्याची पूजा करायचा त्याला दक्षिणा द्यायचा काय धन धान्य त्याला दान करायचा. पण मी कधी दान धर्म त्या ब्राह्मणाला केला नाही. असो मी पावलो मरण हे मलोके हे मन पाहे माझे वदन विप्रात्मान केला. काय झालं म्हणजे एका दिवशी मध्ये मी संपलो. मी संपल्याबरोबर यमाचे दूत आले आणि यमाचे दूत मला घेऊन जात होते. काय सांगायचं देव बाप्पा तुम्हाला माझ्या तोंडाकडे बी त्यांनी बघितलं ना यमाच्या दूतांनी का तर हे म्हणले गेल्या जन्मात म्हणले ब्राह्मणाचा अपमान केलाय अतिशय वाईट शब्दाने ब्राह्मणाला बोललेला आहेत म्हणून माझ्याकडे यमाच्या दूतांनी पाहिलं नाही. कुंभा पाका दे तर का भवत कोटे जन्म झाला प्रेत आणि झालं पुनीत दर्शन. काय सांगायचं कुंभी पाक नावच्या नरकामध्ये कित्येक वर्षे मी गुंतलो म्हणले तिथून कोटी युग झाली तरी माझी सुटका झाली नाही म्हणले. परत म्हणले असणाऱ्या ह्या पृथ्वीत गेलो भूत होऊन पृथ्वी तलावर फिरायला लागलं. पण देव बाप्पा आज तुमचं दर्शन झालं तुम्हाला पाहिलं आणि जरा बरस वाटायला लागलं मागचं आठवू लागलं. वैन ते तदनंतर तिसरे प्रेत बोले उत्तर म्हणे पूर्वजन्म मी वैष्णर एक कर्म गोर विप्रमाजे. ऐका मग म्हणले असणारा गरुडजी भगवंत गरुडजीला सांगू लागलं तिसरं प्रेत पुढे आलं आणि तिसऱ्या प्रेताने बोलायला सुरुवात केली. मी मागच्या जन्मी म्हणले असणाऱ्या वैश्य शेतकरी होतो म्हणजे वैश्याच्या जातीत जन्माला आलेलं होतं म्हणले असणार आणि त्यावेळेस म्हणले मी एक असणार कर्म केलं. कुठलं कर्म केलं मी करे क्रय विक्रय द्रव्य मिळवे सोडून न्याय अन्य काही आचरे रमणीय सोदर व्हावा म्हणून. मग म्हणले मी असणारा कुठलाही व्यापार करत असताना म्हणले असणार स्नान संध्या केलीच नाही. सारखं द्रव्य मिळत रुपयाला रुपया रुपयाला रुपया कसा लागेल म्हणले असणार हेच करत बसतो व्यापार करत असताना म्हणले असणार आणि रमणीय ठिकाणी जाईल स्वतःचा उद्धार व्हावा असं कधीच बघितलं नाही. ज्ञानदार ते माझा विश्वास ठेवे राहिला मम ग्रही विशेष तव मृत्यू पातला देहास हेम पुरीस निर्माते. लोक म्हणले असणार मी भला मोठा व्यापारी असल्यामुळे माझ्याकडे लोक गावात धनधान्य आणून ठेवायची माझ्याकडे आणून आणि मी ठेवलं की त्यांना मी देतच नव्हतं त्यांचं बुडवून टाकायचं माघारी देतच नव्हतं म्हणले. मग असं करता करता काही दिवस संपले मी मेल्यानंतर मला यमाने यमपुरीला नेलं. सहस्त्र वारुण पाश बांधुनी सहस्त्र कुंभे पाकस्थानी सहस्त्र अंध तामत्री घालुनी पुय समुद्रे संख्या काय सांगायचं म्हणलं हजारो वरण पाशाने बांधून नेलं. हजारो वर्ष मला कुंभी पाक नावच्या नरकात घातलं. हजारो वर्ष मिश्रण अंधता मिश्रणावच्या नरकात घातलं गेलं. तिथून म्हणजे आणि पोवाने रक्ताच्या नदीत म्हणजे हजारो वर्ष बुडवून टाकलं. शेत उष्ण प्रजन्य दारुण ऐशा यातना भोगणी जाण शेखी प्रेत देह पावन कोट्य वर्षागण आयुष्य. काय सांगायचं म्हणजे हिवाळ्यात ही अतिशय थंडी उन्हाळ्यात ऊन आणि पावसात पाऊस एवढं दुःख मला तिथनं दिलं आणि शेवटी म्हणजे मला असणाऱ्या प्रियत युनित ढकलून दिलं म्हणजे भूत झालो. आता परमणे जाणतो ब्रह्मावस्था विष मानितो विषभक्षिता देह मरतो ब्रह्मात्र भोगितो जीव. मग काय करायचं आता मनात जाणलं म्हणजे असणार की ब्राह्मणाचं असणार द्रव्य विष समान मानावं बरं का. ब्राह्मणाचं द्रव्य विष समान मानावं. घेतलं की विष खाल्लं की संपूर्ण टाक घेत मरतो म्हणजे म्हणून असणाऱ्या ब्राह्मणाचा छळ करायचा नाही ब्राह्मणाला नाव ठेवायचं नाही असं मनात पक्क केलं. हे तिसरं भूत म्हणू लागलं की जय पायस मंगळ तव प्रसादे मुक्ते केवळ पायत ब्राह्मण मत्त मंगळ ऐसा विक्राळ बोलून सरे. आता म्हणजे असणारा तुमच्याकडे काय उपाय असला तर तेवढा उपाय सांगा. तुमच्या कृपा आशीर्वादाने मी नक्की मोक्षाला जाईन. प्रीत युनिट मला आता चांगली सद्गती प्राप्त होईल म्हणून माझ्यावर कृपा करा. तुमच्या पाया पडतो तुम्हाला हात जोडतो. चतुर्थ प्रेत बोलेला ब्राह्मण माझा कर्म पाक बला श्रवण करी दयाशिळा पूर्व जन्माला विप्र होतो. एवढं काय घ्या पुढच्या थोडं राहिलं त्या आपण पुढच्या अध्यायाला बसतो.
असं म्हणजे असणार चौथं प्रेत असणार पुढं आलं आणि चौथं प्रेत असणार ब्राह्मणाला बोलू लागलं म्हणजे असणार मी अतिशय चांगलं व्यवस्थित कर्म करत होतो म्हणजे दयाळू होतो म्हणजे श्रवण पठण करत होतं पूर्वी जन्मी म्हणजे अतिशय सुंदर चालला असताना बरे मी असे त्रेजित आचार ग्रह कार्य समस्त स्त्रियेने केले ते प्रमाण मानित स्तुतिकार दोष न पाळी स्त्री मग मी काय केलं अतिशय हुशार होतो ज्ञानी होतो सगळं व्यवस्थित सगळं करत होतो पाप सुद्धा काय करत नव्हतं फक्त एकच माझ्याकडे अवगुण होता तो म्हणजे स्त्रीची जे माझी बायको सांगेल ते कामच ऐकतो दुसरं काहीच करत नव्हतं जे बायको म्हणेल तेच करायचं कुठलं बी काम काय बी सांगितलं तिनं घरचं काही कार्य असू द्या किंवा काही बी असू द्या बायको सांगेल तेच काम करायचं म्हणजे बायकोमुळं म्हणजे कुणाचं सुतक पाळत नव्हतं रजस्वला स्त्री पाळत नव्हतं म्हणजे कधी काहीच कुठला नियम धर्म करत नव्हतं बायको उठ म्हणले की उठायचं बस म्हणलं की बसायचं अनेक त्रेबेतेस्त श्री भक्तीस्त करीमी काय सांगायचं म्हणलं उद्या बायकोला म्हणलं का नाही म्हाळायचं पितराला निरोप देऊन तांदूळ देऊन आलो गप बसायचं पितर काय घालायचं नाही राहिलं तिच्या भेन म्हणजे म्हाळाला पितर जीव घातला नाही अक्षय तृतीयेला घातला पितर पंधरवाड्यात म्हाळ कधी म्हणले पितर जीव घातला नाही तिच्या भीतीस्तव कुठलंच श्राद्ध माझ्या पूर्वजांचं मी बायकोच्या भेन केलं नाही तर आपला पितृवर्ग माझ्या दणे नित्य पोषते प्रीतीने माझ्या पित्यांच्या परिवारा करणे उदके देणे न गडे काय सांगायचं म्हणजे तिच्या माहेरचं आलं की बिस्लरीच्या बाटल्या आणि आमच्याकडचं आलं की नळाचं पाणी म्हणजे फिल्टर केलेलं सुद्धा नाही ती बी तांब्या आदळून अशा प्रकारचं आमची बायको करत होती म्हणले त्यागोर पाप्याने नरक भोगोनी यती पावले देख रात्रंदिवस तापाने भोगित पातक कर्मस्तव त्या घोर पापाने स्त्रीच्या अंकित होतो ते पाप माझ्याकडून घडलं तिच्यामुळे श्राद्धाचं कार्यक्रम बायकोमुळे झालं नाहीत म्हणले म्हणून म्हणले असणारा रात्रंदिवस ताप भोगावा लागला ह्या प्रेत येऊन पडलो कैसा होईल माझा उद्धार कैसे पावेन मनुष्य शरीरावा मागुते सात्री जरणार न होईन मी कोणही योगी सांगा बरं आता देव बाप्पा तुमच्या पाया पडतो मला हात जोडतो म्हणले परत असणार पुढचा जर मनुष्य जन्म जर मला मिळला तर परत स्त्रीजीत राहणार नाही स्त्रीच्या आरी जाणार नाही म्हणले माझं मी व्यवस्थित काम करीन म्हणले पण म्हणला कुठल्या योगाने माझा उद्धार होईल मला असणारा तुम्ही तेवढं हात कृपा करून मला सांगा आणि माझा उद्धार करा असा देव बाप्पाला हात जोडून तू चौथं प्रेत बोलू लागलं नरकाचा ते न होईन ऐसे प्रथम करे माझे कल्याण ऐसे त्याचे सरता वचन पंचम प्रेत बोले सांगा म्हणले मी आता हिथून पुढे नरकाचा पावना होणार नाही अशा प्रकारचं काम करील म्हणले आता पापात्मक कामच करणार नाही म्हणले आता सांगा म्हणले आता माझं बोलायचं बाद झालं माझं कल्याण कशाने होईल एवढंच सांगा असं चौथं प्रेत भूत बोललं बाजूला सरकलं पाचवं पुढं आलं मी काश माझे ब्राह्मण धर्मशास्त्र असे निपुण धर्मशास्त्र अधिकार जाण देतला असे मज लागे मग मी म्हणले पाचवं पुढं आलं मी म्हणले काशीच्या ठिकाणचं ब्राह्मण होतं म्हणजे असणार शाही शास्त्र 18 पुराण धर्मशास्त्रामध्ये अतिशय निपुण होतं आणि तिथल्या लोकांनी धर्मशास्त्राचा अधिकार सुद्धा माझ्या हातात देऊन टाकला का तर अतिशय हुशार ज्ञानी आहे म्हणून मी सांग धर्मशास्त्र पडलं पडविले बहु विप्र सिद्धांत पावला समग्र यादने अपर मी मग म्हणजे मी अतिशय हुशार धर्मशास्त्रामध्ये झालं अनेकांना धर्मशास्त्र वाचून दाखवलं अनेकांना शिकवलं अनेकांकडून वाचून घेतलं म्हणले त्याच्यामुळे मला अतिशय महती माझी त्या काशी क्षेत्राच्या ठिकाणी वाढली आणि कुणीही मला असणार बोलवायचं या आमच्या इथलं धर्मशास्त्र वाचा असं म्हणून अनेक असणार यजमान पद काशीच्या ठिकाणी भूषवलं प्रत्येक ग्रहे सदारथ धन केले बहु संचित स्वधर्माचार्य नाचारले किंचित ऐताग्रे मी असून मी अग्निहोत्री ब्राह्मण असून होम हवन करणारा ब्राह्मण असून म्हणजे असणार सारखं दानावरच लक्ष सवारपायाने कोण दक्षिणा देतय किती दक्षिणा देतय सगळी दक्षिणा घेतली भरपूर 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 साचवली पण धर्माचं आचरण कधी केलं नाही स्वतः दुसऱ्याच घेतलं पण दुसऱ्याला दान धर्म कधी केला नाही याच कासेमीन दिदल्यान अनेक न केले विष्णू स्मरण विद्येच्या बिनवाने करुण साधू विद्वान काय केलं म्हणले मी मागायला दारात आला तरी त्यांना कधीच वाढलं नाही
कधी भगवंताचं, कधी श्रीराम जय राम जय जय राम, कधी सुद्धा म्हणलो नाही म्हणले असणार. ह्या जी काही मी विद्या कमवलेली आहे त्या विद्येच्या गर्वाभिमानाने म्हणले जरी साधू संत आले तरी त्यांना कधी साष्टांग दंडवत केला नाही, त्यांच्या पाया पडलो नाही, त्यांना हात जोडला नाही. मग मरण काळे करुणे मी पावल्यावर क्रिया कोणी केली नाही, आत्ताजणी नरक निदानी भोगले फार. मग म्हणले असणार काही काळ संपला, काही काळ संपल्यानंतर मी मेलो म्हणले. मी मेल्यावर माझी पोरची काय आहे की त्या पोराने म्हणले माझ्या श्राद्धाचं कुठलंच कार्यक्रम केलं नाहीत नातातल्या लोकांनी, त्याच्यामुळे मी म्हणले नरकात गेलो. हो गेल्या अनेक यातना शेके यावे निशी आलो जाणा, कोणी उपाय माझी उदाहरणा कराव्या ब्रह्मना योग्य. मग अनेक दुःख नरकात भोगला म्हणले, पण असणार तिथं भोगून माझी काय सुटका झाली नाही, माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे मला प्रेत युनीत जावं लागलं, ह्या भूताच्या युनीत यावं लागलं. आणि प्रेत युनीत आल्यानंतर आता म्हणजे तुमची योगायोगाने असणारे दर्शन झालं. आणि त्या दर्शनाने म्हणजे मला असणार, मला वाटतं तुमच्या दर्शनाने ज्या आरती मला वाचा फुटली त्या आरती नक्की माझा उद्धार होईल. म्हणून म्हणजे माझा कसा उद्धार होईल, मला सुख कसं व्हावं, मला सद्गती प्राप्त कशी होईल, उपाय सांगा असं ब्राह्मणाला 5वं प्रेत बोलत होतं. ऐसे प्रेतांचे वाक्य ऐकून दैने पीडित झाला म्हणे, पर दुःख हे दुखावे जनी ऐसा प्राणी दुर्लभ. अशा प्रकारे त्या प्रेतांचं भूतांचं बोलणं ब्राह्मणाने ऐकलं, कंठ सद्गतीत झाला. का दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारी कमीच माणसं आहे ती, ना तर बरं झालं म्हणतात त्यांचं असं झालं की लवकर परिस्थिती लोकांची. मग म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो तो अतिशय दुर्लभ आहे. प्रेतांच्या दुःखाने अंतकरण ब्राह्मणाचं दुःखी झालं, पुढे काय करू लागले. गद्द कंठे बोले वचन, प्रेत मुक्ती तुमचे कशान, होईल ते करा निरूपण, लवकर निश्चयाने कथा मज. मग असणार प्रेत म्हणू लागली देव बाप्पा लवकरात लवकर सांगा काय कथा असेल, काय कुणाचं नामस्मरण चिंतन काय करायचं तर सांगा, आम्ही करतो आणि ह्या प्रेत युनीत आमची सुटका होईल. ब्राह्मण देव बाप्पा बी म्हणू लागले तुम्ही 5च्या 5 लक्ष देऊन मी कथा सांगतो ती ऐका. मग प्रेते बोलते तयासे मलोके नरके नेतांबासे, ऐकले आम्ही निश्चयसी ते तुम्हासे निरूपितो. मग प्रेत लोक ते प्रेत 5च्या 5 जण म्हणू लागले आम्हाला यमाचे दूत म्हणले असणारा नरकाकडे नेत होते. जाता जाता काहीतरी बोलत होती बघा म्हणजे ती काय बोलत होती ते तुम्हाला सांगतो ऐका. प्रेत द्वार करावया समर्थ, शीघ्र कर्माचा जय क्षय होत, शिव श्री विष्णू क्षेत्र निर्मल तीर्थ समीप अश्वत्थावया. प्रेताचा उद्धार करण्यासाठी म्हणजे असणार आणि सर्व कर्माचा आपल्या उद्धार करावा असं वाटत असेल, कर्म संपवावं वाटत असेल तर म्हणजे एक असणार पिंपळाचं झाड असतं, त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीखाली विष्णू परमात्मा किंवा महादेवजीचं नामस्मरण, अथवा तुळशी विचित्र ते नारायण बले पवित्र, आमच्या अर्थी करी समत्र वृष्ट सर्ग प्रभोजन करे. मग म्हणजे किंवा तुळशीचं असणारं वन असेल तिथं नारायण बली नावचा असणारा पवित्र विधी करावा. आणि मग म्हणजे असं किंवा वर्ष उत्सर्ग नावचा असणारा विधी करून ब्राह्मणाला भोजन द्यावं. जलदान अन्नदान एकादश स्वादे दीपदान, आमची करी भिन्न भिन्न कृपा करुण अंबावरी. मग आम्हाला सांगितलं म्हणजे पाणी दान करा, अन्नदान करा आणि 11 दिवस पर्यंत म्हणजे असं हे दीपदान करा, असं भिन्न भिन्न काम आमची देव बाप्पा तुम्हीच करा, आमच्यावर कृपा करा अशी ती 5 प्रेत बोलले. तुमच्या वाक्यांचे झालं मुक्त, काय पुन्हा त्या केला प्रेत कृत्य, ब्रह्मांड शुभ शुभ जे बोलत ते सत्य होत. मग म्हणजे असणार तुमचं जे काय असणार दर्शन झालं, तुम्हाला पाहिल्याबरोबर आम्ही मुक्त झालेलं मोकळं झालेलं, का तर आम्हाला वाचही फुटले, आम्हाला एकमेकाचं जी काही दुःख आहे ते सांगता आलं म्हणले. मग म्हणले असणार प्रेताचं कार्य केल्यानंतर म्हणले असणार कल्याण नक्कीच होईल म्हणले. म्हणून जी काय चांगलं काय वाईट काय ब्राह्मण बोलतात ते सत्य खरंच होत असतं म्हणले. ऐसे असे नारायण वचन गरुडा असे म्हणे श्री भगवान, त्या प्रेतांची वाक्य ऐकून शास्त्र प्रमाण तैसे. अशा प्रकारे भगवंत म्हणून आले गरुडाशी, त्या प्रेतांचं ब्राह्मण देव बाप्पाने बोलणं ऐकलं ते शास्त्राला धरून प्रमाणाचं होतं म्हणले. लवकरे संपादित विधान तात्काळ देवे देव झाले जाण, दिव्य वस्त्राभरणी भूषित होऊन विमनारूढ
पै झाले लगेच त्या ब्राह्मणाच्या देवबाप्पाच्या कृपेने म्हणजे असणार ही भूत योनीतनं प्रेत योनीतनं सुटली. दिव्य असा ध्येय 5 जणांचा झाला आणि स्वर्गातनं विमान उतरलं. विमानात मध्ये ही 5 भूत बसली दिव्य शरीराने. अप्सरायण तैसे सेवित कुयोनी पासून होऊनी मुक्त महासंभ्रमे स्वर्गासी जात विप्राज्ञ घेऊन. त्यांना म्हणजे विमानात बसल्याबरोबर त्या अप्सरा वारा घालू लागलेल्या आहेत. म्हणजे वाईट युनीतून असणारे ते मुक्त झाले आणि संभ्रमाने मध्ये असणारे स्वर्गाच्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत आणि विप्रालाही नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन निघाले त्या ब्राह्मणदेव बाप्पाची. ऐसे पिशाच मुक्त झाले निर्धने क्रियाकर्म चांगले करावे शक्तानुसार भले प्रेतत्व मोकळे ते. अशा प्रकारे असणारी भूत मोकळी झाली म्हणतात. म्हणून निर्धन ज्याच्यापाशी धन जरी नसलं आपल्यात असतंय ऋण काढून सण, पण तसं ऋण काढून श्राद्धाची कार्यक्रम करायचं, पण पैसे नाहीत म्हणून सोडायचं नाही. अशा प्रकारचं निर्धन धन नसलं तरी म्हणजे असणाऱ्या श्राद्धाचं चांगले आपल्या शक्तीनुसार सगळी कामं करावी. प्रेतत्वातून आपले पूर्वज मोकळे होतात म्हणले. गरुडान न करिता अर्धो देक नरात्वा नारे देक प्रेतत्व पावे निश्चित मग म्हणून आवश्यक कर्म केजे. म्हणून भगवंत गरुडजीला सांगू लागलेले श्राद्धाचे कार्यक्रम नर किंवा स्त्री किंवा पुरुषासो त्यांनी जर असणारे प्रेतत्वाचे जर कार्य नाही केले तर त्याला अशा प्रकारचं प्रेत युनीत जावं लागतं. म्हणून त्या प्रेताची सर्वचे सर्व कार्य कर्म अवश्य करावेत. ऐसे प्रेत पाक्यात गरुडा कथे श्री भगवान शौनकादिकासी सुतस्पुराण कथे संपूर्ण माधव म्हणे. असो अशा प्रकारे प्रेताचं उपख्यान गरुडाख्यान भगवंत गरुडजीला सांगत आहेत. तेच नाही मी शारण्याच्या ठिकाणी सूत महाराज म्हणजे शौनादिक ऋषींना सांगत आहेत. तेच असणारी कथा माधवजी तो आम्हाला सांगत आहेत. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेतोपाख्यान नाम 14 अध्याय. हाय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु. शिवं भगवंतो पुंडलिकवताय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमा कली धर्म झाली आवरी केशव म्हणे पन्नगारी रजस्वलाजी झाली नारी सर्व काही वर्जे सर्वदा. त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कलियुगाचं वर्णन सांगितलं बरं का. कलियुगी उपराटी कटकट द्वापार त्रेता ह्या तिन्ही युगाच्या उलट वागते ती कुठं कलियुगामध्ये. त्याच्यामुळे कलियुगात भगवंत गरुडजीला सांगू लागले कलियुगात रजस्वाला स्त्री झाली तर सर्व कार्यक्रमाला वर्ज्य आहे तिच्या हातून कार्यक्रम करू नये वाचा. स्नान करावे चतुर्थ दिनी मग शुद्ध होत ती रमणी प्रथम दिनी चंडाळिनी ब्रह्मगातिनी द्वितीय दिवशी. चौथ्या दिवशी आंघोळ केल्यानंतरच ती स्त्री पवित्र होती. पहिल्या दिवशी ती म्हणजे असणारी चांडाळीन असती. दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिनी असती म्हणून तिला स्पर्श करायचा. तृतीय दिनी राजकी समान चतुर्थ दिनी शुद्ध जाणायचे शास्त्राचे वचन जाणून स्पर्श समान असते म्हणून 3 दिवस स्त्रीला स्पर्श करू नये असं शास्त्र सांगतं. चौथ्या दिवशी ती शुद्ध होते. तृतीय दिनी रजकी समान चतुर्थ दिनी रजस्वलेचे आणि उदक ते रक्त समान देखतीने केली स्वयंपाक मांस सम्यक ते रजस्वल्याच्या हातला स्वयंपाक खाऊ नये. रजस्वल्याच्या हातला स्वयंपाक खाल्ला तर ते मांस भक्षण किंवा रक्त पेल्या समान असतं. पाणी पाहिली आणि केले भाषण तरी 1 दिवसाचा धर्म नाशे जाण. द्वितीय तृतीय दिनी स्पर्शन जे नराधाम करिता. पहिल्या दिवशी तर तिच्या संग बोललं तर दिवसाचा धर्म संपला. आपलं त्या दिवशी पुण्य संपलं संपवायचं. दुसऱ्या दिवशी जर स्पर्श केला तर त्या साधकाला पाप वाढतं. ते मरता होती प्रेत जिवंत मेले समस्त असत नरक बहुवर्ष भोगीत स्नान उचित चतुर्थ दिनी. मग असे असणारे जर असणारे स्पर्श करून किंवा रजस्वला संपले तर ती प्रेत युनीत जाती म्हणजे असणारे कित्येक वर्ष नरकात जातात वाचा. मग स्पर्श होऊन योग्य नरी रजस्वलेने असावे 1 त्रिदिन असावे अल्पहारी गोवानिशी न परशावे. चुकलं का असणार त्या स्त्रीनं 3 दिवस म्हणजे असणारे ती त्या 3 दिवस त्या स्त्रीला कुणी स्पर्श करू नये म्हणले. आणि 1 वस्त्र असतात बरं का. एकच वस्त्र असतात पण कलियुगी उपराटी कटकट सांगितलं.
विषय संपला, तू सांग पुढचं बोलू नये. मग म्हणजे 3 दिवस तिने असणार अल्पाहारी असावं, थोडंच खावं, युक्त आहार विहार, थोडंसंच खावं म्हणजे असणार तिनं. एवढंच नाही, गाईला शिव नये अग्नीला शिव नये. आपल्यात उलट असतं, रजस्वलेला स्त्री स्पर्श केला जा गाईला शिवली, पाप वाढतं. गाईला शिवायचं नाही, एक तर आपल्याला विचारून परत गाईला अजून का. त्याच्यामुळे असणार गायलाच नाही, व्यवस्थित आंघोळच करणे. म्हणून असणार त्या रजस्वली स्त्रीनं गायला आणि अग्नीला स्पर्श करू नये. त्रयांती सुस्नात देव कार्य कामा येती, प्रथम दिवसापासून गणती 17 दिवसापर्यंत. असं म्हणजे असणार त्या रजस्वली स्त्रीने म्हणजे 3 दिवसात कुठलंही देवाचं कार्य करू नये. 4 दिवस झाल्यानंतर म्हणजे असणार तिने असणारा देव कार्य करावं, कमीत कमी 17 दिवसापर्यंत तरी. रजस्वेलेचा नाही दोष 18व्या दिवशी 1 दिवस, द्वयदिन 19व्या 26व्या पासून त्रिदिन. रजस्वलेचा असणारा दोषच लागत नाही 18व्या दिवसापासून, 21 दिवसापासून म्हणजे 19व्या आणि 20व्या दिवसापासून. स्ववर्णा माझी रजस्वला दोघी एका एकीशी स्पर्शल्या, तरी उपवास करावा भला 1, 2, 3 क्रमे. महत्वाचं आहे बरं का. ऐका, घरात जर 2 रजस्वला स्त्री असल्या का नाही, बस दोघीला बी एकच हात, एकाच ठिकाणी बसायला, एकाच ठिकाणी जेवाय, असं नसतं. ही शास्त्राच्या उलट झालं. दोघी एकमेका रजस्वलीने जर स्पर्श केला तर 3 दिवस उपास धरायचा. जर दोन्ही स्त्री एकच जवळ जर आले गेल्या रजस्वला तर पाप होतं म्हणजे वाचा. अन्न प्रशनापासून चौल मर्यादा पुत्रा लागोनी, रजस्वलेशी स्पर्शता चमनी शुद्ध होई तो शिशु. मग म्हणजे असणारा अन्न लहान जर शिशु कळत ना, त्याला शी आणि शू कुठं करायची कळत नाही, त्याला म्हणते शिशु. आणि मग असा शिशु असला त्यात आई त्याला काहीच कळत म्हणजे ती बाळाने म्हणजे असणार रजस्वलेला स्त्रीला स्पर्श केला तरी चालतो, त्याला कुठल्या प्रकारचं कर्म करायची गरज नाही. चौल झाल्यानंतर स्नान घालावे, त्या प्रकार रजस्वला तूर झाल्या पर नैमितिक प्रत झाल्याशी. मग एखाद्या वेळेस असणारा जसं रजस्वला स्त्रीला स्पर्श झाला तर असणार व्यवस्थित आंघोळ करावे, पुढचं असणार आपलं नित्य कर्म करावं. इतर 30 चतुर्थीनी स्नान करावे, स्पर्श करोनी अंग सुकल्यावरी मागोतीनी स्पर्शोनी स्नान करावे. असणार तिने आंघोळ करून असणारे सुकलेले कपडे घालावेत आणि परत असणार याचा कदाचित स्पर्श झाला तर पुन्हा स्नान करावी. प्रतिस्नानी आचमन करावे, आयचे दशावार आचरावे, अंती वस्त्र त्यागावे, अन्य वस्त्र नेसावे. प्रत्येक वेळेस स्पर्श झाला तर प्रत्येक वेळेस आंघोळ करावी आणि दुसरी कपडे घालावी. आयशे नीतीची शुद्धी होत दान द्यावे, शक्ते च्युत चित रजस्वला सुतिकेचा व्रत दैवे व्रतार झाली. असो म्हणजे अशा प्रकारे असणारे शुद्धी होते, शुद्ध झाल्यावर दान करावा. यदा कदाचित म्हणजे अशी जर रजस्वला स्त्री असला तिचा जर मालक संपला तर जरी सहगमनाचा जे निर्धार तरी शुद्ध करावी ती नार, मग विद्युक्त प्रकार करोनी सहगमन पती बरोबर करायचं असेल तर तिला असणार शुद्ध करावं आणि विद्युक्त शास्त्रोक्त पद्धतीने तिचं सहगमन करून घ्यावं. ज्याच्या कुळी ब्रह्मचारी मरण पावला असे, जरी कुळचे आते पावे तरी तोही भारी दुर्गती पावे. ज्याच्या कुळात ब्रह्मचारी असेल आणि तो मरण जर पावला असेल तर त्याच्या कुळाचा शेवतो आणि दुर्गतीला जातो. ग्रहत्व पावोनी धुरंधर पिंपळावरी करी बिडार, त्याच्या वंशे क्रिया समग्र सांगविधी प्रकारे करावे. म्हणजे तो असणारा सर्व असणाऱ्या घरातला पिढण देत असेल तर तो म्हणजे असा पृथ्वीत गेलेला तो पिंपळाच्या झाडावर असणारा बसतो म्हणजे म्हणून त्याचा विधी सर्वच्या सर्व मात्र कर्ण मात्र दान आणि द्यावे कृष्णाजीन, पादुका छत्र गोपी चंदन पुष्पे दान करावी. त्याच्यामुळे म्हणजे असणारा काहीतरी दान धर्म करावा, त्याच्यात असणारा काळं कापड करावं, चप्पल करावी, छत्री करावी, गोपी चंदन फुलं दान करावी. मोमोर्सु आत्वा मरण पावला शेड शब्द व्रतनी विधी आचरावा भला, तीस ब्रह्मचारी ब्राह्मण नवीन कोपिनला पै द्यावे. वय झाले असेल संपलं असेल तर म्हणजे असणारे त्याचे 16च्या 16 असणारे श्राद्ध करावेत म्हणजे आणि ब्राह्मणाला नवीन वस्त्रदान करावीत. ग्रस्त साधू पूजावे, परम ब्रह्मचारी मिळती अति उत्तम कृतादी
द्वापरात नेम ददाविध पुत्रादिपया होता. गृहस्थाश्रमी साधू असेल त्याचा असणारा पूजन करावे. ब्रह्मचारी मिळला तर अति उत्तमच म्हणलं. क्रेता आणि द्वापार युगात अशा प्रकारचे नेम नव्हतेच म्हणले. कली माझी 2 पुत्र आवरा 7 दत्त प्रकार त्यात आवरा सत्वर दैवे पुत्र नसे जय. कलियुगामध्ये असणारा जो काय आपला मुलगा आहे त्यांनी करावा. एखाद्याला मुलगा नसेल दत्तक घेतला असेल तर ते दत्तक दयाने जिवंतपणा असता स्वक्रिया करावी. कश्यप सुता त्याचा विधी तुझा आता कथितो वैंत नाही. एखाद्याला मुलंच नाही तर त्या मुलं नसलेले आपला आपला विधी म्हणजे काय याच्या ठिकाणी जाऊन लोक करतात. मग त्यांनी असणारे त्याला मुलं बाळ नाही त्यांनी कसं करावं ऐका. पुत्र अथवा कुपुत्राचे जरी त्या पुत्राची आशा नसे गया श्राद्धादी अन्न नसे करावे आपल्या एखाद्याला मुलं नाही ती तर त्यांनी आपलं गायच्या ठिकाणी श्राद्ध करावं. एखाद्याला मुलं आहे ती पण वाटतंय लय हिंद्री ती गायबानी ती आपलं करणारच नाही ती 10-13 त्याच्या आपण जिवंतपणीच करावं असं वाटत असेल तर त्यांनी गायच्या ठिकाणी आचार्य करोनी सर्व धर्म ऐकावे कानी मग प्रतत्वावे क्रिये लागोनी रवी उत्तरा नाही. सर्व आचार्याकडून ब्राह्मणाकडून ऐकून घ्यावा. आणि सूर्य ज्यावेळेस उत्तरायणामध्ये असतो त्यावेळेस विधी करावा. हा म्हणतात आत्वा श्रावण कार्तिक शुक्ल कृष्ण पक्षाचे उक्त द्वादशी आधी शुभ दिन भूत शुभ लग्न मुहूर्त पाहुणी. कधी विधी करायला पण असणारा मुहूर्त लागतं म्हणजे श्रावण महिना असावा किंवा कार्तिक असावा. त्याच्यात शुक्ल पक्ष असावा आणि किंवा द्वादशीचा दिवस असावा. शुभ लग्न मुहूर्तावर म्हणजे तो गयाच्या ठिकाणी विधी करावा. ती पवित्र विधीने बोलावून यावी प्रजपादी दाने अपार दे कोणी कलेवर शुद्ध करावे. पवित्र आणि देश उत्तम असावा म्हणजे असणार वेदामध्ये पारंगत असल्या ब्राह्मणाला बोलावा. त्याच्याकडून मंत्र घेऊन आपलं शरीर शुद्ध करावं म्हणतात. नक्षत्री पुण्य दिनी ग्रहदेवाची पूजा करोनी विधी प्रकारे प्रायचित्त करोनी आज्ञा घ्यावी. शुभ नक्षत्राच्या वर पुण्य दिवसाच्या ग्रह देवतांची असणारी पूजा करावी. का तर सर्वात जास्त ग्रहांचं बळ असतं. घर कधी स्थिर राहू देत नाहीत म्हणून असणार घर आहे त्यांची असणारी पूजा करावी. आणि मग असणारा ब्राह्मण सांगेल ते प्रायश्चित्त घ्यावं आज्ञा ब्राह्मणाची घेऊन पुढं मी करीतो वृक्षोत्सर्ग मम प्रेतत्व मुक्तिकारक कर्म करीती अधोर्य देई का सर्व फल प्राप्त व्हावे. मी असणावर शिवसर्ग विधी करतो असणार प्रेतत्वातून मुक्त होण्यासाठी हे कर्म करत आहे तर ह्या कर्माची मला फल लवकरात लवकर प्राप्त व्हावे. मुक्ती कारण हे जिवंत क्रिया शास्त्र प्रमाणे मी करीतो तुमच्या वचने कर्म संपूर्ण. का दुसऱ्यावर विसमला त्याचा कार्यभाग उडावला म्हणून म्हणजे मी स्वतःचं कर्म स्वतःच करत आहे म्हणून भगवंता माझं कर्म व्यवस्थित व्हावं असं भगवंताला या ब्राह्मणावर चोतर्ग करावा जाण प्रत्यक्ष धर्म तू वृक्ष रूपान पूर्वी निर्माण विधीने. अशा ब्राह्मणाची प्रार्थना करायची. वर्ष उत्सर्ग नावाचा विधी करायचा. का तर प्रत्यक्ष धर्म हा बैलाच्या रूपाने पृथ्वी तलावर आहे म्हणतात. तुझ्या उत्सर्ग प्रभावान माझा उद्धार भवान वातून हो ऐसे बोलून वृक्षोधन करावे. तुमच्या असणाऱ्या ह्या सोडवण्याने असणाऱ्या वासरू सोडण्याच्या उद्देशाने म्हणजे माझा उद्धार व्हावा असं बोलायचं. तो वासरू सोडून द्यायचं. रुद्र कुंभोदके करोन शुभ मंत्र विधीपूर्वक झाल्यावरी जाण आत्मश्राद्ध करावे. मग अशा प्रकारचं असणारा जी काय पाण्याने भरलेला असलेला जे काय गाडगाय ते असणारा दान करून ब्राह्मणाकडून मंत्र म्हणून विधी पूर्ण झाल्यानंतर श्राद्ध पूर्ण झालं असं समजावं. स्वर्गा माझी मार्गी सुख गळे तेने वर्षे अन्न उदक दीपदाने उपान सया गाई देणे कुंभ समोदक. स्वर्ग मार्ग आपला सुखाने व्हावं त्याच्यासाठी म्हणजे असणारा अन्नदान करावं दीपदान करावं चप्पल दान करावं गाई दान करावं अंतरून पांघरून असणारं पाण्याचं कुंभदान करावं. तिल पूर्ण ताम्र पात्रे घृत पूर्ण स्वयंकाचे पात्रे हे मानवी तसजे हल ताम्र पात्रे आपल्याकडे ब्राह्मणाशी आपल्या हाताने म्हणजे असणारा तिळाने भरलेलं तांब्याचं पात्र म्हणजे तुपाने भरलेलं स्वकाशाचं पात्र म्हणजे असणार. आणि अशा प्रकारे जे जसं यथाशक्तीनुसार कुठलाही पंचधातू पैकी एक धात्याचं तांब्याचं आपलं
पात्रदान करावं. सोळा सहस्रादे पूर्वी करावी मग सपिंडी आचरावी ताम्रपात्री अच्युत पूजा भरवी द्रोणाधिक कार्पाची की सोळाच्या असणारे श्रद्धा परिपूर्ण करावीत म्हणजे पिंडातल्या लोकांनी म्हणजे असणाऱ्या तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजे असणारे त्या आंब्याच्या झाडाची पानाची पूजा करून म्हणजे असणारा द्रोण भरून कापूस दान करावा. सोडोपचारे करावे पूजन मुक्तीदाता श्री नारायण नौका विष्णू दंडाची करुण पट्टसूत्रे वेष्टन असणारे विष्णू भगवंताची पूजा करावी आणि उसाच्या असणाऱ्या पातळाची नौका तयार करून पट्टसूत्र त्याला वेष्टन करून विशाल काश्य पात्री घृत घालून त्यात सोडू जे नौकेला त्याचे पुढे वैतराणी देणू सुलक्षणी पैद्यावी. मग म्हणजे असणारे ती उसाची केलेली नाव म्हणजे असणार काशाचं भांड घ्यायचं त्याच्यात तूप टाकायचं ती नाव त्याच्यात सोडायची आणि ते असणार वैतरणी नदी पार करण्यासाठी मध्ये चढावी नावेवरी मग पूजावा श्री हरी काश्य पात्र संसार भारी विषय वासना त्याची मनाच्या ठिकाणी असणार जी काय नाव आहे मन हे नावेवर असणार आरूढ व्हायचं का तर मन सांगा तो कटवती मे गणगणात सगळ्यात वाईट असणार मन बैसर जायावरी सैराट ते जाय असलं मन आहे मन माझीच नाव म्हणजे मग त्याच्यात असणारे भगवंताची पूजा करायची का तर मन हे राम झाले मन हे राम झाले निवृत्ती सोडून प्रवृत्ती आले मन राम झालं पाहिजे. ते काश्य पात्र म्हणजे आपला संसार आहे आणि संसारात म्हणजे असणारा विषय वासना असणार रूपी तुप आहे मग असणारा त्याच्यातच घोळायचं म्हणलं तर मग मन राम झालं तर बाहेर निघतं म्हणते नौका विष्णूची भक्ती कर पास विष्णू वैकुंठ निश्चिती आयशे चिंतिल्यावरी मागुती समंत्र नमस्कार विष्णूची भक्ती म्हणायची असणारे विष्णू भगवंत वैकुंठाच्या ठिकाणी वास्तव्य करतात असं चिंतन त्याचं केल्यावर नामस्मरण केल्यानंतर भवसागरी निमग्न झालो पाप लाटाने दुःख पावलो धर्मपंथहीन झालो जनार्दनमयी नौका भवरूपी सागरामध्ये असणार अतिशय दुःख भोगलेला असणार आता इथून पुढे धर्माने नीतीने वागून जनता जनार्दन असणाऱ्या भगवंत आमची नौका पैल तीराला पोहोच आयसे हृदयी चिंतने करावी मग मादाने ब्राह्मणा कारणे भोजन येते भगवंताला नमस्कार करायचा अनेक प्रकारचं दान करायचं आणि ब्राह्मणाला भोजन घालायचं. दानादिके त्वस व्हावे ब्राह्मण मग देवाचे की जे विसर्जन नित्य नैमित्तिक कर्माचरण करावे जाण खगेंद्र. दानादिक असणारा दान धर्म करून असणारा ब्राह्मणाला असणारा तो आनंदित करावा म्हणजे मग असणाऱ्या देवदेवतांची पूजा करावी म्हणजे असणारा नित्य नैमित्तिक कर्म रोजच्या रोज करावे. काम्य कर्म न करावे कधी ज्ञातीच्या न पडावे संबंधी शुभ कार्याच्या नाचरावा विधी ज्ञाती आणि परिचर्या. ज्ञानी असणाऱ्या लोकांनी म्हणजे असणारा फळाची इच्छा धरून कर्म करू नये. आता सांगितलं कलियुगाचा प्रभावात तसा सगळे फळाची इच्छा 22 दिवस धरलं तरी कुणाचं तरी काहीतरी बाबा आमचं असं बाबा तैसे बाबा फळाची इच्छा धरूनच कर्म करतात म्हणून फळाची कर्म इच्छा न धरता कर्म करावं म्हणतात. सत्य करावे वाचन भूमिशाही नैष्टिक ब्रह्मचार्य आचरण परपाक परपंक्ती परान्न भोजन वर्जवानी जाणीजे आणि नेहमी सत्य खरं बोलावं म्हणलं असणार नैष्टिक ब्रह्मचार्य व्रतक्रम भूमीवर झोपावं म्हणलं असणार दुसऱ्याच्या पंक्तीत दुसऱ्या अन्न खाऊ नये म्हणजे वाचा. पर निंदा करावी वर्ज तैसी असूया खगराज वर्जाविन धरोनी आलाज नारायण नाम स्मरावे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करावं म्हणजे असणार आणि दुसऱ्याचं कधी खाऊ नये दुसऱ्याचं घेऊ नये दुसऱ्याची निंदा करू नये म्हणजे असणार का दुसऱ्याचं असणार कुठलंही काम करत असताना त्याच्यात लाज धरावी पण स्वयंभू मूर्ती पुरवावी असं देवाच्या भक्तीला कशाची लाज देवाची भक्ती करत असताना नामस्मरण करताना लाज सोडावी. अनेक करावे पुराण श्रवण अभ्यासावे वेदांत पूर्ण भूमी प्रदक्षिणा आटन पंचाग्नी सेवन करावे. कथा कथानक ऐकावी म्हणजे अभ्यास वेदाचा करावा पृथ्वीला प्रदक्षिणा करावी पंचाग्नीचं सेवन करावं. शिशिर काळी जळ सेवन ऐसे करावे तपाचरण शरीर सामर्थ्य नसल्या पूर्ण आपदा कठीण प्राप्त झाल्या. शिशिर उन्हाळा लागल्यानंतर जशी तहान लागावी तशा प्रकारे असणार तपाचरण करावं नाहीतर आपलं असतंय अंगात आहे ताप तर देव अंगाचा गेला ताप की मी देवाचा
बाप अशा प्रकारची परिस्थिती नसावी. शरीर सामर्थ्य आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण चिंतन करावा. शरीरातलं सामर्थ्य गेले की लय दुःख वाचा. मरण कालापर्यंत नाम तरी न सोडावे निश्चित. पाप कंचूक टाकोनी मुक्त नामस्मरणे होत असे. मग म्हणजे असणार मरण काळपर्यंत जवळ आला तरी नाम न सोडाय बरं का. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का. लाचावले म्हण लागल्याशी गुढी जीवन सोडे ऐसे झाले. श्रीराम 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 सारखं चिंतन करावं लागतं. तेव्हा मरताना आठवतं. नाहीतर झालं घोटाळाच. जे दिवसभर का तर मनी वशे ते स्वप्नी दिशे. मनाने जे दिवसभर चिंतन केलेलं असते स्वप्नात बरोबर आल्याशिवाय राहतच नाही. मग तशा प्रकारे असणारा मरणापर्यंत नामस्मरण सोडा नाही म्हणलं. मग जसं तसं जर केलं तर पाप असणार कपडे बदलावी तसं असणार पळून जातं. म्हणजे वाचा या सोडसा अध्यायात रजस्वला विधी जिवंत क्रिया कृत दोन विधाने गरुडा प्रत श्री भगवंत निवेदिता. 16व्या अध्यायाच्या ठिकाणी भगवंताने रजस्वलेचा विधी असणारा जिवंत असताना कशा करायचं हे सांगितलं. त्याच्यानंतर भगवंतानी म्हणजे असणार कसं लाहावं कसं बोलावं ह्याची असणारी सुंदर कलियुगातली माहिती सांगितली. वाचा तात्पर्य सुत मुनी सौनकादिका कधी नैमिष्य अरणी साधू जनाशी प्रकृत वचनी माधव विनोदी शिवकृपे. अशा प्रकारे ग्रंथ करता महादेवजी म्हणतात आम्ही असणाऱ्या महादेवजीच्या कृपेने म्हणले हेच असणारी कथा तुम्हाला सांगतात. तर का तर कलियुग उद्धार हरीची या नामे. सकळांशी येते आई अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे कलियुगात. भगवंताचं नामस्मरण करा चिंतन करा आणि उद्धार होऊन जावा. तर का तर भगवंत म्हणतात अंबरीश राजासाठी 10 गर्भवास सुशी. या अंबरीश बारशीच्या अंबरीश राजासाठी भगवंताला 10 वेळा गर्भात जावं लागलं. जगाच्या कल्याण करावं लागलं. जैशी ज्यांनी द्यावे तशी व्हावे. कृपाळू तसा भगवंत झाला आणि तिन्ही युगात सगळ्यांचं रक्षण केलं. पण कलियुगात कोण रक्षण करणार. म्हणून भगवंत म्हणतात मला काही यानं जमणार नाही. मी कुणाच्या तरी अंशाने येईन. त्याच्यात सगळ्यात जास्त माझ्या नामानेच उद्धार होईल. कुणाची गरज घ्यायची गरज नाही. कुणाच्या संगतीला लागायची गरज नाही. काय ना फक्त भगवंताचं कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये दिवस रात्र काहीतरी असणार. दळिता कांडिता हरी बोला व्यर्थ कल्पना करू नका. भगवंताचं नामस्मरण चिंतन करा नक्की तुमचा उद्धार होईल. असंच नेहमी शरण्याच्या ठिकाणी सूत महाराज सौनदिक ऋषीला सांगतात. तेच भगवंत गरुडजीला सांगतात कलियुगात नामस्मरण करा. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे रजस्वला धर्म जीवित क्रिया निरूपण नामस्मरण साध्या कृष्णार्पणमस्तु शुभम भवन्तु पुंडरीकवरद हरि विठ्ठल.